चौकास घ्या पुढं. मोठ्या मापाचा आहे मित्रांनो, टॉप क्वालिटीचा आहे. घ्या घ्या भैया घ्या मग घ्या ना. तर कुणाला पाहिजे असेल तर फायनल किंमत आपण अंदाज काढूया. कितीपर्यंत सुटेल मालक? हा कितीपर्यंत सुटेल? द्यायचं काय होईल? फायनली 1.35 ला द्यायचं. 1.35 सव्वा लाखापर्यंत सुटायचं नाही. नाही नाही नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो सांगोल्याच्या एचएफ जर्सी बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील आलेल्या एचएफ गायी असलेल्या पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या संपूर्ण गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चालू बाजार अहवाल पाहण्यासाठी कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच घर बसल्या आपल्याला संपूर्ण बाजाराचा अहवाल प्रत्येक रविवारच्या सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आपल्याला मोबाईलवरती पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण बाजार कव्हर करत असतो. त्याच्यामध्ये बैल बाजार असेल, शेळी बाजार, मेंढी बाजार, खिलार गाय बाजार असेल, एचएफ जर्सी गायचा बाजार असेल, म्हशीचा बाजार असे बाजार कव्हर करत असतो मित्रांनो. त्यामुळं घर बसल्या बाजार अहवाल आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक कमेंट करा मित्रांनो, लाख मोलाची आपल्यासाठी ती. कारण आपल्याला काय वाटतं आपल्या व्हिडिओबद्दल ते संदर्भात थोडी माहिती सांगत चला. शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील ते देखील सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगा. म्हणजे आम्हाला समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचताय. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. नमस्कार. नमस्कार. गाव कुठला आहे? अकलूज. किती गाय आणले त्या? 10 आहेत. 10 गाय आहेत. बरं. ही पहिला रोज आहे का? पहिल्यावर वेल आहे का कसं? नाही येईल ती. येल नाही. नाही किती दिवस बाकी आहेत? तिला एक 5-6 दिवस बाकी आहे. 5-6 दिवस बाकी आहेत. काय किंमत सांगताय? तिची 31. 1,30,000. किती चालेल पहिल्यांदा? 9-10 9-10 लिटर चालेल. बघून काय मित्रांनो, ठेपेल वगैरे कसं आहे? 9-10 लिटर चाललं असं मालकाचं म्हणणं आहे. टॉप क्वालिटी या वस्तू आहे त्या सगळ्या मित्रांनो. ही कसं आहे? ही पण पहिल्यावर आहे. 6 दात आहे. पहिला रोज 6 दात. हो. किती चालेल दुधाला? 10-12 चालेल. म्हणजे सगळ्या 10-12 लेवलला आहेत. दाताला ती 6 दात आहे. हे ती 2 दात आहे. ती मोठी 2 दात आहे. 2 दात वासरू. बर. मोठ्या मापाचा आहे. मोठ्या मित्रांनो 2 दात आहे. किती किंमत होईल याची काय? हिची 1,90 सांगतो. 1,90 सांगताय. कितीपर्यंत सुटेल काय? करू घे मागा पुढं. 1.5 पर्यंत. होय. ही ही आदत आहे. आदत आहे अजून? आदत आहे. दात नाही लावला अजून. दात लावला नाही. सगळ्या याचे पण जायचं काय वेगळा? सगळ्याचे पाहिजे. सगळ्याचे पाहिजे. किती दूध देईल पहिल्यांदा? ही जाईल की 10-11 बस. कारण ब्रीडचा वासरू आहे. पॅचचा आहे, चांगला वासरू जरा बारीक वाटते पण आदत आहे दादा अजून. आता मोठं होणार आहे अजून. ही आदत आहे. बघून घ्या मित्रांनो, दात दाखवा. ठीक आहे ठीक आहे. सॉरी, आदत आहे. आदत आहे म्हणजे अजून हे होणार. ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 85-30 95 14 74. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, बघून घ्या, टॉप क्वालिटीच्या गाई दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्या लाखाच्या मोहरनं किमती मालकांनी सांगितले. कोणाला जर पाहिजे असेल तर सांगोल्या बाजारामध्ये व्हिजिट करून गाई घेऊ शकताय. मित्रांनो, महत्त्वपूर्ण सूचना आहे, बाजारामध्ये गाई घेत असताना जाणकार माणसाला सोबत घेऊन गाई घ्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. नुसती कास मोठी आहे म्हणून गाय घ्यायच्या भानगडीत पडू नका. संपूर्ण दुधाच्या शिरा वगैरे तपासून गाईचं जे काय कचखोडे असतात ते जाणकार माणसांकडून माहिती घेऊनच गाय घ्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? गादेगाव. गादेगाव. दाताला कसा आहे? 4 दात आहे. 4 दात. पहिला रोज आहे. पहिला रा किती किंमत सांगता? 1.60. 1,60,000. हा. काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत? जातीला पॅक आहे. बर. हा. किती चालेल पहिल्यांदा? पहिल्यांदा 11-12 11-12. 11-12 चालेल. होय. मित्रांनो, बघून घ्या. 11-12 जरा सोडता येईल, दाखवूया व्यवस्थित. तर फिरवून दाखवत आहे मला. मित्रांनो, बघून घ्या ठेप्याला वगैरे कसं. सावकाश घ्या पुढं. मोठ्या मापाचा आहे मित्रांनो, टॉप क्वालिटीचा आहे. घ्या घ्या भैया घ्या मग घ्या ना. तर कोणाला पाहिजे असेल तर फायनल किंमत आपण अंदाज काढूया. कितीपर्यंत सुटेल मालक? हा. कितीपर्यंत सुटेल? द्यायचं काय होईल? फायनली 1.35 ला द्यायचं. 1.35 सव्वा लाखापर्यंत सुटायचं नाही. नाही नाही मागणी आहे त्याची. मागणी आहे होय. 31-32 ची मागणी. किती गाय आणली? हा. गाय किती आणली? गाई 7 आहे त्या. 7. काय विकल्या? एक विकली. काय कसा आहे बाजार आजचा? चांगल्याला चांगला. बरं, म्हणजे चांगल्या मालाला चांगला भाव आहे. होय होय. तरी एक 10 लिटरची गाय, 10 ते 12 लिटर पिळणारी गाय
पहिल्या दुसऱ्या व्यथा कितीपर्यंत भेटून जाईल आपल्याला? 85 पासून लाखापर्यंत आहे. हा म्हणजे त्यातल्या त्यात बघून गाय हा, बघून. बघून आहे. म्हणजे एक 10 लिटरची एक 70 75 80 पर्यंत मिळून जाईल. मिळते मिळेल. आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या. 97 66 59 62 68. नाव काय मालक आपलं? लक्ष्मण अशोक मस्के. आणि काय बोलीत गाय मिळते आता तुम्ही? सड आणि भांड. सड आणि भांड. हा. काय अडचण आली तर परत. बसून मिटवत आहे गायला गाय? नाही गायला गाय म्हणलं, गायला गाय बसून मिटवायचं म्हणलं, बसून मिटवायचं. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, जर कोणाला पाहिजे असतील गाय तर त्या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांच्याकडे मिळतात, गाय घेऊ शकताय. धन्यवाद मालक. हां. तर बाजार आपण बघू शकता, इकडे शेतकऱ्याच्या गाय आहेत त्या परिसरामध्ये आपण आता चाललेलो आहे. तर राम राम मालक. राम गाव कुठला आहे? उंबरपागी पाहिजे चालू का? पंढरपूर. पंढरपूर. किती वेळ आहे गाय? ही दुसऱ्यांदा येत आहे तू शांत आहे का? पहिल्यांदा किती दिले दूध? 22 चालली 22 22 चालले. दाताल कसे आहेत? 7 आता आहे. 7 आता अजून म्हणजे टाईम आहे ना? हो. बरं मित्रांनो, बघून घ्या, वेळ आहे अजून गायला व्याला. आणि किंमत किती मग? किंमत 31 सांगतो. 1,30,000. शेतकऱ्याजवळ जे गाय 1,30,000 किंमत सांगितली मालकाने. मला त्या ठिकाणी द्यायची किंमत काय होईल? होईल समोर आल्यावर. तरी तुमची अपेक्षा काय? होईल लाखाच्या आसपास. लाख आहे. आतनं काय सुटलं? लाख आहे. नाही वागणं नाही सुटणार. आता थोडं दूध तुम्ही दर आणलं वाढले होतं का घरी सांभाळायला? घरी सांभाळायला. घरी तयार केली पाडी? हो. किती आहे गाया? गाया 10 10 आहेत. मित्रांनो, त्या ठिकाणी टॉप क्वालिटीचं बुंड, त्या ठिकाणी ठेप्याला वगैरे बी चांगला आहे. सडामध्ये अंतर आहे. अजून त्या ठिकाणी दिवस बाकी आहेत. शिरा वगैरे चांगले त्या दुधाच्या, बघून घ्या. तर लाखायातनं होईल? लाखायातनं होईल का नाही? लाखायात नाही होत. मोबाईल नंबर 77 98 54 64 81. धन्यवाद. तर मालकानं मोबाईल नंबर दिलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तर गाय त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकता. गाय अजून कच्चे आहे मित्रांनो. बघून घ्या. बाजारामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट चालू आहे आपला. मालक तुमच्याकडे येते काय आणले तुम्ही? ठीक आहे. शेतकरी व्यापारी आहे? शेतकरी. कुठं आहे जरा? कधी आला बाजारात? सकाळी किती वाजता? 7 वाजता. सकाळी 7ला आला. किती आणले त्या काय? एकच आणले. ती पांढरी तुमची आहे? हा ही पण बरं किती वेळात जाईल? ही पहिला 64 दाताला 4 दात पहिल्यांदा. 4 दात. किती दूध दिले गे? आता पहिल्यांदाच आहे काय? पहिल्यांदाच ये किती चालेल पहिल्यांदा? एक 8-9 8-9 लिटर चालेल. अजून कास करणार आहे? कास करणार आहे अजून? हा. किती दिवस बाकी मला? 15 दिवस. 15. किंमत? किंमत 65,000 असं काय मागितलंय? मागते ते कितीपर्यंत मागितलं? 57-58 58 पर्यंत मागितलं. किती आलं तर द्यायचं मला? 61-62 आला तर 60च्या पुढं आलं. 60ला शेंडी लागली. 60ला शेंटे लागले ते. देणार. तुम्ही शेतीच करताय काय? शेतीच करतो. किती काय आहे घरी? घरी एक होते हां. ते तेवढे आणले जरा थोडे अडचणी. अडचणीमुळे आणले. ती तुम्ही पाडी आणून सांभाळायला आहे कसं? हे घरी एक गाय होती पहिली हे जे आहे एक 13-14 लिटर दूध देत होते. हां. ते तिचं पाडे तुझं सांभाळलं. मोबाईल नंबर द्या मला. 9665 हां. 13 हां. 27 63. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याजवळ जर कालवड आहे, कोणाला पाहिजे असेल तर एक 60,000पर्यंत सुटेल असं मालकाचं म्हणणं आहे. तर 8-9 लिटरचं दूध आरामात देईल. चांगल्या क्वालिटीचं आहे. कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आपण दुसराही व्हिडिओ टाकणार आहे चॅनलवर. तर दोन्ही व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा एच एफ गायींचे. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.